हापूस आहे का हा? आज आपण आलो आहोत मंडळी कॉस्को नावाच्या होलसेल मार्केटमध्ये. हे अमेरिकेमध्ये खूप प्रसिद्ध स्टोर आहे आणि इथे मेंबरशिप केल्याशिवाय आपल्याला एंट्री मिळत नाही. वर्षाची काहीतरी एक अमाऊंट असते, ती आपल्याला भरावी लागते आणि होलसेलमध्ये आपण इथे शॉपिंग करू शकतो. म्हणजे एकदम बल्कमध्ये घेतल्याने, खरेदी केल्यामुळे आपल्याला ते प्राईजही खूप रिजनेबल मिळतं इतर दुकानांपेक्षा. इथे आता समर सुरू होत आहे, त्याच्यामुळे छान फुलं आलेली आहेत, झाडं आलेली आहेत रेडीमेड. ही आपण आपल्या बॅकयार्डमध्ये, पॅटिओमध्ये, म्हणजे अंगण असतं इकडे आपण लावू शकतो. त्यानंतर हे जे कॅनोपीज आहेत बॅकयार्डसाठी, ते सगळे आलेले आहेत आता समर्समुळे. आणि छान तुम्ही पाहू शकता की क्युकंबर, आवाकाडो, ऑरेंजेस अशी फळंसुद्धा छान आलेली आहे. आम्ही हे क्रिस्पी ॲपल्स घेतो नेहमी. हे छान असतात, गोड आहेत, स्वीट आहेत. $6 आहेत आसपास. 600-700च्या रुपयांमध्ये आपण कन्वर्ट केले तर. आणि इथे तुम्ही पाहू शकता की मी ॲक्च्युली आले आहे आंबे खरेदी करायला आणि इथे मला दिसले ते ऑर्गॅनिक हनी मँगोज. मला असं वाटलं की अल्फान्सो वगैरे मिळतील, पण इथे ट्रान्सपोर्टमुळे ते म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्टमुळे खूप महागाई झालेली आहे आणि इथे येणं अशक्यच झालेलं आहे अल्फान्सो मँगोजचं. म्हणजे आपला हापूस आंबा जो एकदम खूपच मला ॲक्च्युली बोलता बोलताच तोंडाला पाणी सुटलं आहे, तो काय मला इथे मिळाला नाही. द्राक्ष तुम्ही पाहू शकता, हे छान असतात, गोड असतात ही द्राक्ष. आणि ह्याचा रेट इथे तुम्ही पाहू शकता $7.5, म्हणजे 700-750 रुपयांच्या आसपास. डाळिंब बघा किती मोठी आणि सुंदर आहेत आणि ही आहेत जवळजवळ $20ची, म्हणजे 2-2.5 हजाराची फक्त 4 डाळिंब इथे मिळतात आहे. ॲक्च्युली इथे खूप महाग असतात आणि इथे ज्यूससुद्धा मिळतो. इथे मला दाखवायचं तुम्हाला एक छान होतं की आजकाल इथे कॉस्कोमध्ये रोटीसुद्धा मिळते, म्हणजे चपात्या आपल्याला मिळतात आहे. आणि ह्या प्रिझर्वेटिव्ज आहेत आय थिंक, कारण ह्या ॲक्च्युली रेडी टू ईट आहेत. ह्याला फक्त थोडंसं तूप लावून तुम्ही घरी तव्यावर गरम करून खाऊ शकता. आणि हे बल्कमध्ये जवळजवळ 12चं पॅकेट आहे आणि स्वस्त आहे, जास्त महाग नाही आहे. कधी फॅमिली फंक्शन वगैरे असेल तर तुम्ही हे पॅकेट घेऊन येऊ शकता. पाणीपुरीसुद्धा आहे. दही मी इथून घेते आणि हे अगदी आपल्या इंडियन दहीसारखंच लागतं. भारतात आपण जसं विरजण घालून दही बनवतो तसंच आहे हे दही आणि जास्त क्वांटिटी आहे, त्याच्यामुळे हे पण 550चा हा डब्बा आहे. तर 550 रुपयांचा हा डब्बा आहे. तर असंच इथे जे काही सामान आज मी तुम्हाला दाखवते ह्या व्हिडिओमध्ये, हे जवळजवळ आपल्या भारतात जे आपल्याला प्रोडक्ट्स लागतात ते आहे तिथे मिळतात कॉस्कोमध्ये. आणि हा आहे रॉयल बासमती राईस. जो आपला बासमती राईस आहे तो इथे 21.99 रुपयांचा आहे. म्हणजे ऑलमोस्ट 2,500 रुपये असा हा मिळतो इथे. आणि त्यानंतर इथे सोना मसुरी रॉयल सुद्धा आहे. हा डोस्यांसाठी किंवा आपला नॉर्मल भात लावायचा असेल तरी, मऊ भात शिजवायचा असेल तरी हा सोना मसुरी चांगला आहे. त्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते आहे हे लेंटिल्स, म्हणजे मद्रास डाळ. मला वाटतं ही राजमा किंवा आय थिंक ब्लॅक बीन्सचीच डाळ आहे. तर ती रेडी टू ईट आहे, म्हणजे जे कॉलेजला वगैरे जाणारी मुलं असतात किंवा एकटे राहणारे इथे असतील ते डेफिनेटली हे ट्राय करू शकतात हा आयटम. त्यानंतर मी इथे तुम्ही बघू शकता की तूर डाळसुद्धा इथे मिळायला लागलेली आहे आणि ही आहे $16.99 म्हणजे 1600च्या आसपास. तर 1600 रुपयांच्या टॅरिफमुळे ॲक्च्युली सगळ्या भारतीय प्रोडक्ट्सवर इकडे येणाऱ्या रेट्स खूप जास्त इथे फुलंसुद्धा खूप सुंदर मिळतात. ही 26.99 म्हणजे 2,500 रुपयांचा हा एक गुलदस्ता आहे. ॲक्च्युली खूप महाग आहे, पण खूपच सुंदर रंग वगैरे तुम्ही पाहू शकता. अगदी पर्पल वगैरे जांभळे रंगसुद्धा आहेत इथे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते ते मोनॅको बिस्किटसुद्धा इथे मिळतात.
तर असे पार्टी वगैरे असेल, चहाबरोबर खायचे असतील तर मोनॅकोसुद्धा आहेत. आणि ड्राईड मँगो म्हणजे सुकवलेले आंबाच्या कापा आहेत, तर ह्यासुद्धा इथे मिळतात. असं स्नॅक आयटम म्हणून खायला $10 आणि $10 म्हणजे ₹1000. त्यानंतर पावभाजीचा पाव आहेत, पावाच्या लाद्या आहेत, तर ह्यासुद्धा इथे आता अवेलेबल आहेत कॉस्कोमध्ये. पावभाजी फ्रेंड्स फॅमिलीला कोणाला इन्व्हाइट केलं तर पावभाजी हा आयटम एकदम लवकर तयार होतो आणि इथे अवेलेबल आहेत कॉस्कोमध्ये हे पाव. त्याच्यामुळे तुम्ही गरमागरम बटर लावून मस्त पावभाजीला हे यूज करू शकता. मस्त इथे जास्वंदाची फुलं वगैरे आली होती आणि कलर पहा तुम्ही किती सुंदर आहेत, एकदम अबोली कलर आहे. त्यानंतर इथे मिळतात भारतातली अश्वगंधाच्या टॅबलेट्स, ज्या इथे अवेलेबल आहेत. त्यानंतर मी पाहिले ते झेंडूची फुलं आपल्याला देवाला वगैरे व्हायची असतील तर झेंडूची फुलं आहेत आणि मस्त ही लावू शकता. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आहे की मोठीच्या मोठी इथे पिलो आहे, उशी आहे. तुम्ही पाहू शकता की इथे लांब लचक ही ऑलमोस्ट माझ्या हाईटची उशी आहे आणि ही आहे $50 म्हणजे ₹5000. आणि ही डाऊन ऑल्टरनेटिव्ह अजून एक उशी आहे जी नॉर्मली आपण घेतो ती $18 होती. आणि त्यानंतर इथे कॉस्कोमध्ये कपडेसुद्धा अवेलेबल असतात आणि काही वेळेस तर भरपूर चांगले डिस्काउंट असतात. तर ही शॉर्ट्स आहे ती फक्त $5 म्हणजे ₹350 होती. त्यानंतर आमची सगळी शॉपिंग झाली आणि मला काही आंबे मिळाले नाही. मग आम्ही विचार केला की आपण दुसरीकडे ट्राय करूया. त्यानंतर कॉस्कोमधून बाहेर पडलो आणि मग आलो आम्ही वॉलमार्ट ह्या स्टोअरमध्ये आणि तिथे मला असे हे आंबे मिळाले. आणि तुम्ही पाहू शकता की मस्त असा कलर वगैरे बघा किती सुंदर आहे. रेड कलर, ऑरेंज कलर, म्हणजे जास्त पिकलेली होती आणि थोडीशी कच्ची पण होती अशी ही मँगो. आणि हे खायला गोड असतात खूप, पण हापूस आंब्यासारखी नसतात. ही थोडीशी पानसट असतात, थोडी केसरी आणि केसर आंब्यासारखे. अमेरिकेमध्ये काही इंडियन ग्रॉसरी स्टोअर्समध्ये सुद्धा आंबे मिळतात आणि काही आंबे तर ॲक्च्युली ऑर्डरप्रमाणे सुद्धा मागवले जातात भारतावरून. तर तशाच प्रकारे तुमच्या आजूबाजूला अमेरिकेत सुद्धा कुठे काही अवेलेबल असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता की चांगले आंबे कुठे खायला मिळतील ह्या सीझनमध्ये. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांबरोबरही शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना या व्हिडिओतली छान छान माहिती मिळेल.